विषारी दारूने अनेकांचे जीव घेतलेले आहेत। आरोपी योगेशने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याने घटना घडल्याची माहिती मिळते। योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचा। पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई केली। आता पुढचा तपास या प्रकरणामध्ये सुरू झालेला आहे। आरोपी योगेशने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळते। महिलांचा आक्रोश, महिलांचा संताप आपण या भागामधला पाहिलेलाच आहे। आज तो आरोपी आहे योगेश वानखेडे। पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई केलेली आहे। तपास सुरू आहे। इतर एका आरोपीचा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। पाहू शकतो की दापोडी पोलीस स्थानकात जे आहे त्याला चौकशीसाठी आणण्यात आले आहे। त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी जे आहेत ते या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आरोपी योगेश वानखेडेने दारूमध्ये जे आहे ते मिथेनॉल मिसळल्याने ही घटना जी आहे ती घडल्याचं प्राथमिक तपासामध्ये जे आहे ते आता समोर आलं आहे। योगेश वानखेडे हा दारू वितरण करण्याचं काम जो आहे तो करत होता। दारू वितरण करत असताना मध्ये गाडी थांबवून जी आहे ती त्यामध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही घटना जी आहे ती घडलेली आहे। या कारवाईमध्ये आपण पाहिलं तर 3 ठिकाणी कारवाई केली असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। एक्साईज विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्काकडून ही कारवाई करण्यात आली आहे। तर त्यामधील मुख्य एक आरोपी आहे कर्नल सिंह विरखा। हा या संपूर्ण दारू गुत्त्याचा मालक असून त्याचा शोध घेणं जे आहे ते आता सुरू आहे। राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक अतुल कानडेकडून यांच्याकडून ही माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। आपण पाहू शकतो की यामध्ये मृतांचा आकडा जो आहे तो आता 11च्या आसपास गेलेला आहे। अनेक आकडा हा वाढण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे। त्याच दृष्टीने आता पिंपरी चिंचवड असतील किंवा पुणे असतील येथील पोलीस जे आहेत आता तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर सकाळपासून जो आरोपी योगेश वानखेडे आहे त्याची कसून अशी चौकशी जी आहे आता दापोडी पोलीस या ठिकाणी करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। मात्र आज यामध्ये पाहिलं तर सर्वात धक्कादायक माहिती दापोडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काल दुपारपर्यंत या घटनेची माहिती जी आहे ती यामध्ये नव्हती। त्यामुळे दापोडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जो आहे आता कुठेतरी प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होते। कारण आपण पाहिलं तर फुगेवाडीमध्ये आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू जो आहे तो विषारी दारू पिल्यामुळे झालेला आहे। तर पुण्यात 5 जणांचा जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। दापोडी परिसरात फुगेवाडी